नमस्कार. लेखक शशिकांत पित्रे सर यांची आपण त्यांच्या श्रीलंकेची संघर्षगाथा या पुस्तकावर मुलाखत घेतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. सर, पुढचा प्रश्न असा आहे की आपण जी संघटना काही दशके श्रीलंकेतील युद्धाचा केंद्रबिंदू ठरली त्याबद्दल तुम्ही आता थोडं बोललाच आहात. त्या संघटनेबद्दल म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल या संघटनेबद्दल बोलू. ही संघटना 5 मे 1976 रोजी वेलुपिल्ले प्रभाकरनने स्थापन केली. तर या संघटनेबद्दल, तिच्या कार्यपद्धतीबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? आणि या संघटनेचा विस्तार कसा होत गेला आणि अस्त कसा झाला याबद्दलही सांगू शकाल का? अवश्य. किंबहुना प्रभाकरननं तामिळ LTT स्थापन करण्याआधी त्यानं TNT तामिळ नॅशनल टायगर्स नावाची एक संस्था स्थापन केली होती. जेव्हा मी आपल्याला सांगितलं की तो एक उग्रवादी गट, तोही उग्रवादी गट होता, बट जेव्हा ते 1974 मध्ये मोठे जबरदस्ती तामिळनाडूत झाली त्यावेळेला त्यांनी आणि उमानी मिळून एक तामिळ नॅशनल टायगर्स TNT असा नावाचा गट चालू केला. परंतु जेव्हा प्रभाकरनची अशा प्रकारे ईर्ष्या वाढली आणि जेव्हा त्याला खरोखरच आपल्या मातोश्रीचे आत्मविश्वास निर्माण झाला, तेव्हा त्यानं, जसं आपण म्हटलात, मे 1976 मध्ये त्यानं लिबरेशन तामिळ टायगर्स टायगर्स ऑफ एलम म्हणजे एलमचे लिबरेशन तामिळ टायगर याचा अशी येईल. आता या सगळ्या संस्था ज्या एकामागून एक निर्माण झाल्या, जसं मी आपल्याला सांगितलं, जेव्हा त्यांना मवाळ राजकारण आवडलं नाही पोनांबलम आणि शेलवानागमचं, तेव्हा एकामागून एक अशा विरोधी संघटना, आणि त्या सगळ्यांचा जो उद्दिष्ट होतं ते एलम. त्यामुळं एलम हे त्यांच्या नावात पाठवत, जसं टेलो, तामिळ एलम लिबरेशन ऑर्गनायझेशन, EPRLF, एलम एलम पीपल्स ऑर्गनायझेशन, ते सगळे त्याच्यात तुम्हाला हा शब्द आढळेल. त्यामुळे LTT हे प्रभाकरननं सगळ्यात प्रथम चालू केलं मे 1960 मध्ये. आता त्या जवळजवळ 32 असे उग्रवादी गट होते आणि त्याच्या प्रभाकरन केवळ त्याच्या कार्यपद्धतीबद्दल आणि त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण नंतर बोलू, पण त्यानं हे LTTची स्थापना केली. हा कदाचित जगातल्या सर्वात कुप्रसिद्ध अशा उग्रवादी गटापैकी हा एक गट होता आणि मला म्हणायचं की ते अग्रणी होता त्याच्यात. आणि त्याचं एकमेव उद्दिष्ट होतं, आणि ते म्हणजे तामिळ एलम कुठल्याही स्थितीत मिळेल. परंतु त्याच्यात आणि एक गोष्ट त्याची होती की ते जे एलम असेल ते फक्त टायगर्सच असणार आणि कुणाचं नाही. ते फक्त त्याच्या केंद्रस्थानी फक्त टायगर्स असले पाहिजेत. त्यामुळे काय झालं, त्याने युद्ध जे केलं ते आघाड्या दोन होत्या. एक म्हणजे श्रीलंकेचं लष्कर, ज्यांच्याकडून त्याला, किंवा श्रीलंकेचं सरकार ज्यांच्याकडून त्याला तामिळ एलम मिळवायचं होतं, आणि बाकीचे जे उग्रवादी गट होते त्यांचा त्याला निपात करायचा होता. कारण प्रभाकर त्याच्या केंद्रस्थानी असलाच पाहिजे असं त्याचं मत होतं. अशा प्रकारे प्रभाकरन 2 आघाड्यांवर लढला, एक म्हणजे लष्कर आणि एक म्हणजे इतर तमिळ गट. आणि त्यांचं तरी शिरकाण मोठ्या प्रमाणात प्रत्येक वेळेला त्याला जेव्हा मदत मिळेल, जेव्हा संधी मिळेल, तेव्हा त्याने केलेलं होतं. आता LTT हे एक तत्ववादविहीन गट आहे. त्याच्यात काही तत्ववाद नव्हता. टेलो जो होता तो एक कम्युनिस्ट ऑर्गनायझेशन होती. पण तामिळ एलम LTT जे होते त्यांचं फक्त एकच उद्दिष्ट होतं की एलम मिळालं पाहिजे आणि त्यासाठी काही आपण करू शकू. आणि त्यामुळं प्रभाकरनं एक जवळजवळ आपलं एलम राष्ट्र निर्माण होईल अशी एक संघटना निर्माण केली. ते आपण त्याबद्दल बोलूच. त्यामुळे त्याच्याकडं सैन्य होतं, नौसेना होती, निदान त्याचा दावा होता की मी हे सगळी माझ्या तामिळ LTTची संपूर्ण मी अशी लष्कर तयार करेन. त्याबरोबर राज्यसंस्था, न्यायसंस्था, या सगळ्या आपण त्याबद्दल बोलू.
तर अशा प्रकारे एक प्रभाकरनं एक लष्कर तयार केलं, पण त्याची सगळ्यात मोठी चूक झाली की तो वास्तविक एक उग्रवादी गट होता आणि त्यानं छुपयुद्ध केवळ कारण थांबलं. पण ते जेव्हा त्यानं छुपयुद्ध सोडून पारंपरिक युद्धाचा अवलंब केला आणि तो भारतीय सैन्याबरोबर आणि श्रीलंकेच्या सैन्याबरोबर अशा प्रस्थापित सेना दलांबरोबर त्यानं जेव्हा पारंपरिक युद्ध चालू केलं तेव्हा त्याचा पराभव झाला आणि शेवटी त्याचा निश्चय झाला. आता LTT बद्दल म्हणाल तर त्याच्याकडे तिन्ही सेना दलं होती. स्थलसेना जी होती त्याच्या 5 कमांड होत्या आणि ब्रिगेड, रेजिमेंट अशा वेगवेगळ्या जशा कुठल्याही प्रस्थापित सैन्य दलात असतात तशा तुकड्या होत्या. 1980च्या दशकात जवळजवळ LTT मध्ये 10 ते 15,000 टायगर्स होते इतकी. आणि या उपविभाग तुकड्या, त्या तुकड्या ज्या असायच्या त्या सेकंड लेफ्टनंटच्या हाताखाली असायच्या आणि त्या तुकड्यांना त्याच्यातल्या एक 20-30 प्लॅटूनची स्ट्रेंथ असायची ती. तर त्याच्यात अर्ध्या लोकांकडे शस्त्र असायची आणि अर्ध्यांच्या लोकांकडे शस्त्र नसायची. आणि जी ऑटोमॅटिक जे आहे जशी मशीन गन्स, मॉर्टर्स, हे सगळे कुठल्या तरी मुख्यालयात असायचे, ठेवलेले असायचे आणि तिथून जेव्हा पाहिजे तेव्हा ते घेऊन यायचे. आणि त्यांचं संपूर्ण जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं, जेवण खाण्याची व्यवस्था, ते जवळच्या खेड्यातून करत असेल. त्यामुळे त्यांना काहीही त्याचा ॲडमिनिस्ट्रेशनचा, लॉजिस्टिकचा त्यांना त्याच्यावर कधीही प्रभाकरनं त्याच्यावर काही असा जबाबदारी दिली नाही. आता LTTच्या 4 क्षमता आपण लक्षात घेतल्या पाहिजे. सगळ्यात म्हणजे हत्यारांचा उत्तम वापर, त्याची ते प्रॅक्टिस करायची आणि जेवढी हत्यारं त्यांची, ज्याला प्लॅटून वेपन्स म्हणतात, पर्सनल वेपन्स, त्याचा उत्तम ते सगळे उत्तम मार्क्समन होते. प्रभाकरबद्दल आपण नंतर बोलू, तोही होता. त्यानंतर त्यांची संपर्क व्यवस्था, कम्युनिकेशन अत्यंत उत्तम होतं. ते सगळे तमिळ लोक हे सगळे टेक्निकली माइंडेड असतात आणि हेही तसेच होते. त्यामुळे संपर्क व्यवस्था अत्यंत उत्तम होती. त्यानंतर स्फोटकांमध्ये त्यांचं मोठं स्वारस्य होतं आणि त्यांनी आपल्या माईन्स, भूसुरुंग तयार केले. जॉनी माईन, रंगन माईन या आम्हाला शिगट मिळाल्या होत्या. त्या अत्यंत उत्तम प्रकारच्या माईन्स होत्या, त्यांनी तयार केलेल्या होत्या. आणि चौथं म्हणजे शारीरिक क्षमता जी होती त्यांची खरोखरच, कारण ते इतके अशा आपल्या केवळ त्याच्या पाठीवर काही सामान नसायचं, थोडंसं आहे. त्यामुळे ते शारीरिक, ते एक त्यांना जो विभाग दिलेला असायचा ते कायम फिरत असायचे आणि त्यांना त्याचा माग लावणं हे अत्यंत अवघड व्हायचं. आता त्यांची प्रभाकरनं जसं मी सांगितलं की त्याला एक कंप्लीट आर्मी तयार करायची होती. मग त्याने एक महिला रेजिमेंट 1984 मध्ये त्यानं चालू केली. आणि त्याची पहिली एक मालथी म्हणून, सेकंड लेफ्टनंट मालथी म्हणून आहे, ती 1987 साली भारतीय सैन्याबरोबर लढताना ती ठार झाली. त्यामुळं त्याच्या वुमेन रेजिमेंटला त्यांनी मालथी ब्रिगेड असं नाव दिलं. आता सगळ्यात अत्यंत जो निर्दयी भाग होता LTTचा ते ब्लॅक टायगर्स. हे ब्लॅक टायगर्स जे होते ते अक्षरशः अत्यंत निर्दयी, अत्यंत उत्तम नेमबाज आणि उत्तम शारीरिक. हे ब्लॅक टायगर्स जे आहेत ते ब्लॅक टायगर्स म्हणजे ते काळा गणवेश परिधान करायचे आणि स्वतः प्रभाकरन त्यांची कुठेही झालं तर त्यांची निवड करायची. त्यामुळे ब्लॅक टायगर्सना अत्यंत महत्व होतं. आणि ही कल्पना जी आहे सायनाईड टॅबलेट कुपी ते कायम बाळगायचे, त्याबद्दल आपण बोलूच नंतर. नंतर प्रभाकरनं नौसेना चालू केली. सुसाई नावाचा, कर्नल सुसाई नावाचा त्याचा सबऑर्डिनेट त्यानं चालू केली. आणि आश्चर्य असं की नौसेनेनं जे श्रीलंकेचा कोस्टल गार्ड्स होता त्यांच्याजवळ 50 ते 70% त्यांची जी क्राफ्ट होती ती उडवलेली आहेत. आणि हे बिड्रो विल्सन नावाची जी प्रसिद्ध
संस्था आहे, त्यांचा हा कयास आहे. नंतर मग प्रभाकरनं वायुसेना सुद्धा तयार केली. तर त्यानं काही झेलन नावाची एक विमानं आणली 3-4, आणि त्यांनी ते कोलंबोच्या कटुना येथे विमानतळावर त्याने एक प्रचंड हल्ला केला आणि तिथे 2 विमानं त्याने उडवली. त्यामुळं आपल्याकडं सगळ्या तिन्ही दलांच्या हे असावेत, ही त्याची ईर्ष्या होती. त्याबरोबरच प्रभाकरनचे LTTची न्यायालय स्थापन व्हायची. त्यांनी त्यामुळे पुस्तक लिहिली होती. LTTचे पोलीस असायचे. आम्ही बघितलं, आम्ही जेव्हा श्रीलंकेत होतो तेव्हा तिथले जे लोक आहेत ते त्या न्यायाकरता ते पोलिसांकडे जायचे आणि न्यायालय ते श्रीलंकेच्या श्रीलंकेचे जे गव्हर्नमेंट एजंट होते त्यांच्याकडे जायचेच नाही. त्यामुळे त्यांची पोलीस संस्था अत्यंत प्रभावी आणि एफिशियंट होती. त्याबरोबरच त्यांनी राजकीय एक अँटन बालासिंगम नावाचा एक प्रभाकरनचा तो एक जर्नलिस्ट होता, लंडन बेस्ड होता. त्यानं LTTचा तो आयडियालॉग होता आणि तत्ववेत्ता. प्रभाकरनं तर काही ऐकलं नाही, परंतु अँटन बालासिंगम ही LTTचे, त्यामुळं तो राजकीय पुढारी. त्यामुळे LTTनं जेव्हा निवडणुका लढवल्या त्यांनी तमिळ नॅशनल आर्मी TNA या नावावर, LTTच्या नावावर, कारण LTT बॅन होती त्यामुळे TNAच्या नावावर त्यांनी जवळजवळ 90% जागा जाफनामधल्या आणि पूर्व भागातल्या त्यांनी जिंकल्या. त्यामुळे तो त्यांच्याकडे हे होता. त्याबरोबरच किलिनोची, हे जे मी आता दाखवलं आपल्याला, तिथं त्यांचं हेडक्वार्टर होतं आणि तिथं त्यांनी मोठा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक वगैरे तयार केलेला होता. त्यामुळं आपल्याकडं एक गव्हर्नमेंट आहे हे लोकांना सिद्ध करायची त्याची इच्छा होती. असं आता तुम्ही बोललेला जात, पण LTTची ज्यांनी स्थापना केली त्या वेलुगुल्ले प्रभाकरन यांबद्दल आपण बोलू. तर प्रभाकरन बद्दल सांगू शकाल का? म्हणजे त्यांची विचारसरणी, कार्यपद्धती, नेतृत्व गुण याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्ही पुस्तकात उल्लेख केला आहे की अ, प्रभाकरनला तुम्ही काही काळासाठी प्रत्यक्ष भेटलेला होता आणि प्रभाकरन अत्यंत निर्दयी नेता असल्याचा उल्लेख तुम्ही पुस्तकात केला आहे. आणि तुम्ही पुस्तकात दयन जयतिल्लेका यांच्या श्रीलंका द ट्रॅव्हल्स ऑफ अ डेमोक्रेसी या पुस्तकातील एका विधानाचा उल्लेख केलाय, जो मी सांगतो आता. श्रीलंका कोणत्या मार्गाने व आकारात 21व्या शतकात प्रवेश करेल हे बहुधा प्रभाकरन करवीच ठरवले जाईल. इतर कोणीही प्रभाकरन इतका श्रीलंकेच्या प्रारब्धावर तसा उमटवलेला नाही. तर याबद्दल सांगू शकाल? प्रथम म्हणजे हे जे हे जे तुम्ही बोललात, हा जो सारांश आहे लिहिला त्यावेळी प्रभाकरन तोपर्यंत जिवंत होता. त्यामुळं तो खरोखर वळता नंतर त्याचा अस्त झाला फार, आणि फार वेगाने त्याचा अस्त झाला. आता प्रभाकर आपण 26 नोव्हेंबर 1954 ही त्याची जन्मदिवस आहे आणि तो संपूर्ण उत्तर आणि पूर्व श्रेणी जोरात साजरा व्हायचा. तर प्रभाकरन हा मी पाहिलेला त्याबद्दल आपल्याला सांगतो. पण एक 5 फूट 3 इंच काळा, पण अत्यंत त्याचे डोळे अगदी बोलके होते. त्याच्या चेहऱ्यावर काही भाव नसायचे, मी पाहिलेले त्याबद्दल बोलतो नंतर. आणि एक अत्यंत निर्दयी होता, पण तो अत्यंत हुशार, एकनिष्ठ, आपल्या तत्वाशी फार मोठा एकनिष्ठ होता. आणि त्याचं वाचन प्रचंड होतं. महाभारत, नंतर लेनिन, त्यांनी सगळे मोठे तत्ववेत्ते त्यानं अक्षरशः वाचून काढलेले होते. पण तो अत्यंत एकलकोंडा होता. त्याचे मित्र भयंकर कमी होते आणि जे मित्र होते त्यांचाही त्यांना जवळ आदल्यातल्या त्यांना नंतर मारलं. म्हणजे अशा प्रकारे तो अत्यंत घनिष्ठ मित्र होता. पण तोच मित्र शत्रू झाला की तो अत्यंत निर्दयपणे त्याचा अंत करायचा. आता प्रभाकरनचे आदर्श होते ते सुभाषचंद्र बोस, दुसरे आदर्श भगतसिंग, विवेकानंद. प्रभाकरनं महाभारत आणि विवेकानंद अत्यंत उत्तम वाचलं होतं आणि त्याबरोबर त्याचं भाष्य जेव्हा बोलायचा तेव्हा खरोखरच एक प्रचूर आणि प्रखर असं करायचा. परंतु त्याला कुणी मित्र नसल्यामुळे त्याच्याजवळ कुणी असेल, प्रभाकरनकडं जर जाऊ शकले तर त्याचे काही मित्र जवळचे, पण सगळ्यात
अं, कोणाचा ते कुणी त्याला भेटू शकत ते ब्लॅक टायगर्स. ब्लॅक टायगर्स प्रभाकरला केव्हाही भेटू शकत, पण ते सोडून प्रभाकरन कधीही कुणाला भेटायचं नाही. प्रभाकरनचा एक ग्रह होता की दयाहीनता हा लष्कराचा स्थायीभाव असला पाहिजे. हिंदूचे एडिटर एन राम त्यांनी त्याची जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की ते म्हणले तू इतका निष्ठुर का आहेस. त्यांनी सांगितलं त्या दयाहीनता हा लष्कराचा स्थायीभाव असला पाहिजे, त्याशिवाय लष्कर काम करू शकत नाही. चुकीची कल्पना आहे. त्याबरोबर त्यानं सांगितली सायनाईड ही जी कुपी विषाची आम्ही ठेवतो, ती सायनाईड ही प्रत्येक एलटीच्या एलएमच्या टायगर्सची ही खरोखरच साथी आहे. ते तज्ञांनी तुम्हाला आमचा कुठलाही टायगर कधी तुम्हाला तुरुंगात गेलेला साथ मिळणार नाही. किंबहुना जेव्हा ते टायगर्स ब्लॅक टायगर जेव्हा खरोखरच अशी मोहिमेवर जायचे तेव्हा त्याला त्या जो सायनाईड आहे ती त्याची अत्यंत एक मैत्रीण वाटायची. खरोखर जर त्यांना त्याचं असं की ते आम्हाला जीव वाचेल म्हणजे जीव घेईल अशा प्रकारे. आणि त्याचं आपण उदाहरण नंतर मी आणेनच एक करून. तर प्रभाकरचं व्यक्तिमत्व अद्वितीय म्हटलं पाहिजे. कुठलाही राजकीय अनुभव नसताना, कुठलीही संपत्ती नसताना, कुठल्याही कोणाच्याही नातं नसताना प्रभाकरन केवळ आपल्या कर्तृत्वावर 3.5 दशक श्रीलंकेच्या संपूर्ण राजकारणाच्या पटलावर अग्रणी राहिला. आणि खरोखरच तो अत्यंत त्याची कार्यनिष्ठा होती, ती एकाक्ष कार्यनिष्ठा होती, खंबीर मनोबल. त्याला कुठलाही मतभेद कधी आवडायचा नाही. कुणाशी मतभेद झाला तर त्याचा अंत झाला असं समजावं. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता, परंतु तो अनुयायांपासून नेहमी दुरावा ठेवायचा. त्याचं असं मत होतं की कुतूहलामधून आपला आदर निर्माण झाला पाहिजे. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की ब्लॅक टायगर्स हे केवळ एकच लोक होते जे त्याला कधी भेटू शकत असत. आता जसं मी आपल्याला सांगितलं त्याचा राजकीय विचारसरणीचा त्याच्यात संपूर्ण अभाव होता. ना तो कम्युनिस्ट होता, ना तो लिबरलिस्ट होता, ना तो कॅपिटलिस्ट होता. संपूर्ण अभाव. त्याचं एकच एलम आणि ते मिळायचं बंदुकीच्या जोरावर. त्यामुळे त्याच्यात लवचिकता आणि वास्तववादाचा त्याला त्याच्या काही देणं घेणं त्याचं नव्हतं. आणि त्यामुळंच जेव्हा त्यानं लष्करी विजय संपादन केले तेव्हा त्याचं राजकीय परिवर्तन तो करू शकला नाही, कारण तो लवचिकता त्याच्यात नव्हतीच. त्याचं एकच मत होतं की एलम असणार आणि मी त्याचा मुख्य आहे, आणि हे होणं अशक्य होतं. त्याचं पीपल्स वॉर ज्याला म्हणतात त्यानं लिहिलं, जनतेचं युद्ध, पीपल्स वॉर. जसं चे गुवारा आहे, माओ त्से तुंग आहेत, यांची जी कल्पना होती त्यांनी ती अडॉप्ट केलेली होती. परंतु त्याला समजलं नव्हतं की पीपल्स वॉरमध्ये जी जनता आहे त्यांना कधी त्रास होता कामा नये. परंतु त्यानं श्रीलंकेच्या तमिळ जनतेला अत्यंत क्लेश दिले आणि जवळजवळ 70,000 तमिळांचा नाश होण्याचा तो संपूर्ण जबाबदार होता. प्रभाकरनचं जे एलटीटी होती ती 4 एलम युद्ध खेळली श्रीलंकेच्या लष्कराबरोबर. पहिलं एलम जे युद्ध झालं ते जानेवारी ते जून 1987 मध्ये, ज्याचा नंतर उल्लेख येईल. नंतर 1990 मध्ये दुसरं एलम युद्ध, ही दोन्ही जाफनामध्ये झाली. त्यानंतर 85 ते 2001 तिसरं एलम युद्ध झालं जे ट्रिंकमली विभागात झालं. आणि शेवटचं युद्ध जे आहे 2006 ते 2009 ते पूर्व किनाऱ्यावर मलायतीव भागात झालं. आणि कुडुतिरुपुतू एक मिनिट, तिथं त्याचं चौथं युद्ध झालं आणि 2009 साली त्याचा अंत झाला मे मध्ये. त्यामुळं प्रभाकरन आपलं जे
उद्दिष्ट आहे ते साधू शकला नाही, आणि ते साधू शकला जर नाही तर त्याचा दोष संपूर्ण प्रभाकरला दिला पाहिजे. कारण त्याच्यात जी लवचिकता, ज्याची वास्तव त्याच्यात नव्हता, एक अत्यंत आपल्या उद्दिष्टावर तो इतका अशा प्रकारे त्याच्या मागे लागलेला होता, जे साध्य होणं अशक्य होतं. त्यामुळं प्रभाकरांचा आता जवळजवळ 54-55 वर्ष झालं. आणि LTT आणि त्यानंतर LTTEचा संपूर्ण अस्तंगत झाली, नंतर नामशेष झाली, आणि तिच्याबरोबर बाकीचे जे गट होते ते सुद्धा नामशेष. तर तुम्ही आता उल्लेख केला की प्रभाकरन यांचं राजकीय विचारसरणी अशी काही नव्हती नेमकी. तर तामिळेलम जे त्यांना स्थापन करायचं होतं त्यामध्ये कुठली राज्यव्यवस्था असेल असं काही त्यांनी त्यांच्या डोक्यात होतं की LTTच्या की कसं? नाही, तेच त्याचं मत असं होतं की मी एक लष्करशाह बनेन, डिक्टेटर बनेन, हुकुमशाह बनेन, आणि तामिळेलम जे असेल ते केवळ प्रभाकरन आणि LTTच असेल. तर त्याचा त्यानं काही विषय अँटन बालासिंगमनं त्याबद्दल काही थिसिस लिहिले होते, पण प्रभाकरन त्या काही देणं घेणं नव्हतं. आणि सर, आता आपण भारताचा जो श्रीलंकेतील या युद्धात सहभाग किंवा हस्तक्षेप होता त्याबद्दल बोलू. तर भारतीय शांती सेनेबद्दल सांगू शकाल का, आणि याचा काय परिणाम म्हणजे फायदा किंवा तोटा भारतावर आणि श्रीलंकेवर झाला असं तुम्हाला वाटतं? आता इथं हा भारतीय शांती सेनेचं जे आहे हे संपूर्ण माझ्या अनुभवातलं आहे. हो. भारतीय शांती सेनेमध्ये पहिल्या दिवशी पोचलेला मी, मला तो मला अभिमानानं सांगायचं वाटतं की पहिल्यापासून मी त्याच्याशी संबंधित राहिलेलो आहे. आपण शांती सेनेचा जो विचार कराल की भारतानं तुम्ही अधिवेशनाला हस्तक्षेप का केला, त्याच्या आधी काही पार्श्वभूमी घडली ती अत्यंत महत्वाची आहे. आता पहिलं एलम युद्ध मी आपल्याला जे सांगितलं ते जानेवारी ते जून 1987 मध्ये झालं. 7 मार्चला श्रीलंका सैन्यानं ऑपरेशन जायंट लीप नावाचं एक ऑपरेशन त्यांनी चालू केलं, आणि त्यांचं असं मत होतं त्यांनी जाफना तोपर्यंत 87 पर्यंत प्रभाकरनचा बराच उदय झालेला होता, LTTचा बरंच प्रस्थापित झालेली होती. मी आता सांगितलं त्याची वुमेन ब्रिगेड तयार झालेली होती, त्यांची ब्लॅक टायगर्स होते, त्यामुळं इथे काही नावारूपाला आलेली होती संस्था. तर ती संपूर्ण नामशेष करायची, त्याचा पराभव करायचा म्हणून श्रीलंका सैन्यानं ते युद्ध चालू केलं, आणि त्यांनी जाफन्यावर हल्ले चालू केले. त्याचं नाव होतं ऑपरेशन जायंट लीप, आणि ते जवळ अगदी वदामाराची म्हणून त्याचा जो भाग आहे तिथं अगदी सीमेवर जाऊन पोचले. पण 21 मार्चला LTTच्या 200 टायगर्सनी जाफनातल्या दूरसंचार केंद्रावर हल्ला केला. ते सरकारी केंद्र होतं, आणि संपूर्ण त्याचा नायनाट केला. ते पाहून श्रीलंकेच्या सरकारनं एक सीजफायर केला, आणि तो 10 एप्रिलला सीजफायर झाला. परंतु त्यानंतर 20 मेला प्रभाकरनं जवळजवळ 126 श्रीलंकेच्या सिंहाली लोकांची ट्रिंकोमेलीच्या विभागात हत्या केली, आणि मग मात्र श्रीलंका सरकार चवताळलं, आणि त्यांनी 26 मेला ऑपरेशन लिबरेशन नावाचं एक ऑपरेशन लॉन्च केलं. त्याच्यात त्यांनी 7 विमानं आणि 14 हेलिकॉप्टर वापरली, आणि जाफनाची अक्षरशः त्यांनी कोंडी केली. जाफनाच्या लोकांना, मी आपल्याला सांगितलं की जाफना हे संपूर्ण बाकीच्या श्रीलंकेपासून वेगळं होऊ शकतं, कारण एलिफंट पास बंद केली की जाफनाचा कोणी माणूस, कोणी नागरिक बाहेर येऊ शकत नाही का आत जाऊ शकत नाही. आणि त्यांनी जाफनाची प्रचंड कोंडी केली. लोकांचे खाद्यपदार्थ त्यांना मिळणार, संपूर्ण सी रूट्स बंद केल्यामुळं भारतातून येणारं सगळं सामान बंद झालं, आणि त्यामुळं लोकांची उपासमार होऊ लागली. हे जेव्हा झालं तेव्हा भारतात एक मोठी संतापाची लाट उसळली, आणि ते मुख्य म्हणजे तामिळनाडूचे MG रामचंद्रन हे जे मुख्यमंत्री होते, त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी सांगितलं की हे ताबडतोब थांबलं पाहिजे.
आणि त्यामुळं अं, अं, त्याच्यावर नॉट त्यावेळेला पंतप्रधान राजीव गांधी होते, तर त्यांनी ताबडतोब थांबलं पाहिजे. आणि त्यामुळं भारतानं जून 3ला 19 मासेमारी बोटी 38 टन हे सगळे खाण्यापिण्याचे पदार्थ, औषधं हे सगळे लादले. त्याच्याबरोबर 19 पत्रकार पाठवले आणि त्याच्याबरोबर रेडक्रॉसचे झेंडे लावून ते ह्याच्यात गेले श्रीलंकेच्या किनाऱ्यावर. पण श्रीलंकेच्या सरकारनं त्यांना आत येऊ दिलं नाही आणि ते परत आले. मग मात्र 4 मार्चला भारतानं शक्ती प्रदर्शन आणि आपल्या निग्रहाचं प्रदर्शन करायचं ठरवलं. आणि 4 मार्चला सकाळी 10 वाजता श्रीलंकेचे जे राजदूत होते त्यांना बोलावलं गेलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही पुढील 45 मिनिटात तिथं विमानं पाठवतो, जी तिथं जाऊन धान्याची पॅराड्रॉप करतील आणि त्याच्याबरोबर आमची फायटर विमानं त्याच्यावर जातील, लढाऊ विमान त्याच्यावर जातील. त्याचं काही झालं तर आम्ही जबाबदार नाही. अर्थातच 40 मिनिटात राजदूत काही करू शकले नाही आणि बरोबर 4 मार्चला बरोबर 11 वाजता श्रीलंकेवर 5 IL-76 आणि 5 लढाऊ विमाने तिथं पोचली आणि त्यांनी संपूर्ण जाफना द्वीपकल्पात संपूर्ण सामान आणि औषधं आणि वेगवेगळ्या गोष्टी टाकल्या. त्यामुळं मात्र श्रीलंकेच्या त्यांचं थोडंसं गर्वहरण झालं याबद्दल प्रश्न नाही आहे. त्यांचा जो धोरण होतं तेही थोडंसं मावळलं. 25 जूनला मग एक आयलंड प्राईड नावाचं एक मोठं जहाज त्याच्यात पुन्हा बाकी सगळं सामान लादून त्यांनी पाठवलं. हरदीप सिंग पुरी जे सध्या आपले मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांचे ते त्यावेळेला श्रीलंकेच्या त्यावेळेला कोलंबोमध्ये जो भारतीय दूतावास होता ते IFS ऑफिसर होते, तिथं ते फर्स्ट सेक्रेटरी होते. ते ही आयलंड प्राईड घेऊन गेले. त्यांचं मात्र प्रचंड स्वागत झालं. एवढं नाही, श्रीलंकाना सरकारनं ही मोठी कोलांटी उडी होती, त्यांनी त्यांना गाड्या दिल्या, मदत केली आणि त्यांना हे सगळं सामान जे आहे ते वेगवेगळ्या खेड्यात पोचवण्याची मदत केली. हे झालं 25 जूनला. आणि त्यानंतर मात्र श्रीलंकेचा जो असा ताठर धोरण होते ते मावळलं. कदाचित ते अमेरिकेकडे गेले आणि त्यांच्या आम्हाला जे LTTचा बंदोबस्त करायचा आहे, त्यांना सांगितलं गेलं की फक्त एकच राष्ट्र तुम्हाला मदत करू शकतं आणि ते म्हणजे भारत. त्यामुळं जयवर्धने जयवर्धन त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी राजीव गांधींशी संपर्क साधला आणि त्यानंतर एक तह करायचं ठरवलं. त्याचे मुख्य 3 गोष्टी होत्या. एक म्हणजे शस्त्रबंदी करायची, सीजफायर, त्यानंतर जे सगळे LTTचे आहेत ते सगळे आत्मसमर्पण करतील आणि सगळी शस्त्र समर्पण करतील आणि नंतर तमिळ भागांना स्वायत्तता द्यायची. ही त्या कराराची माग कल्पना होती. 23 जुलैला प्रभाकरनला दिल्लीत आणलं गेलं. त्याचप्रमाणे सगळे जे उमामहेश्वरन सगळे जे वेगवेगळ्या गटाचे जे म्होरके होते त्यांना बोलवलं गेलं आणि एक 1 बाय 1 राजीव गांधी त्यांच्याशी बातचीत केली. सगळ्यात शेवटी आला 28 जुलैला तो प्रभाकर आणि त्यांनी दर महिन्याला तमिळेलमला 50 लाख रुपये देण्याची बोली केली, देण्याचं वचन दिलं आणि ह्याला तू विरोध करू नकोस असं सांगितलं. प्रभाकर हा मोठा बेरकी माणूस होता. त्यानं असं हा म्हटला पण ते काही खरं नव्हतं. 29 जुलैला राजीव गांधी श्रीलंकेला आले, कोलंबोला पोचले आणि तिथं भारत इंडो श्रीलंका अकॉर्ड तिथं 29 जुलैला ते अत्यंत महत्वाचा तो करार झाला आणि त्याच्या नुसार भारत श्रीलंकेला मदत करेल
LTT आणि श्रीलंकाचा जे सेना आहे त्याच्यात एक सँडविच बनेल आणि LTTला ते आणि सगळ्या उग्रवादी गटांना आपलं शस्त्रसमन करण्यासाठी निदान प्रवृत्त करतील. आणि एवढंच आहे की तामिळनाडूला त्यांचे हक्क मिळाले पाहिजे ही कल्पना होती. हे 29 जुलैला हा करार झाला. तो कुठल्याही त्याला सिंहालीचा प्रचंड विरोध होता. त्याचं सर्वात उत्तम प्रतीक म्हणजे सकाळी एक रोहथा म्हणून जो होता रोहाना म्हणून त्यानं राहुल गांधींना त्याने राजीव गांधींना जी तो परेड गॉर्ड ऑफ ऑनर दिला तेव्हा आपली रायफल त्यांनी त्याच्यावर उकारली. काही त्याचा आला तर ते मोठा अनर्थ घडला असता पण त्याला थांबवलं गेलं. तेव्हा ते करार झाल्यानंतर दुपारीच जयवर्धन यांनी भारताची शांतीसेना पाठवावी असं सांगितलं. आता या बाजूला 26 मेलाच मी त्यावेळेला एक कर्नल याच्यात सदर्न कमांड हेडक्वार्टरमध्ये मी कर्नल जेस ऑपरेशन्स होतो. ऑपरेशन्स ब्रांच ही सगळ्यात महत्वाची ब्रांच असते आणि ते कारवाया ज्या असतात ते कारवाया या ऑपरेशन ब्रांचतर्फे होतात आणि त्याच्यात मी एक अत्यंत महत्वाच्या पदावर होतो. 26 मे ॲक्च्युअली मला पर्सनली स्वतः व्यक्तिगत सांगायचं तर मी देहराडूनमध्ये स्टाफ कॉलेजचे पेपर मार्क करायला गेलो होतो. मला परत बोलवलं गेलं आणि कारण मी त्या सब्जेक्टशी डील करत होतो मी त्यावेळेला सगळे फाईल्स काढल्या. 26 मे ते 26 जुलै 2 महिने आमचं एक वेगवेगळ्या कॉन्टिंजन्सी जे आहे त्याचा विचार केला. त्याच्यात शांती सेनेची कॉन्टिंजन्सी नव्हती पण वेगवेगळे काय करावं काय झालं तर काय करावं असे वेगवेगळे कॉन्टिंजन्सी बनवल्या गेल्या. आणि ऐन वेळेला 29 जुलैला संध्याकाळी आम्हाला कळलं की शांतीसेना पाठवायची. त्यामुळे कुठलीही तयारी शांतीसेना पाठवणं नव्हतं. आणि त्या रात्री 54 ड्यू जी हैदराबादमध्ये होती त्यांना पाठवलं गेलं आणि सगळी विमानं ती अरेंज केली गेली. आणि जसं मी आपला 30 जुलैला कमांड हेडक्वार्टरमधून एक ॲव्हरो आम्ही त्याच्यात आम्ही कमांडर साहेब होते, मी होतो आणि काही महत्वाचे लोक होते. मी एक स्टाफ ऑफिसर होतो, वरच्या दर्जाचा नाही पण जे काम करत होतं ते महत्वाचं होतं. आणि 30 जुलैला आम्ही तिथं पोहोचलो. 30 जुलै 1987. 30 जुलै 19 तेव्हापासून शांती सेनेचं कामात चालू झालं. 3 दिवसात 5 ऑगस्टपर्यंत जवळजवळ 4-5 जण एक डिव्हिजन तिथं उतरली. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं गेलं. श्रीलंकेची जी सैन्य होतं ते बराकीमध्ये गेलं. आणि आता याची दुसरा टप्पा जो होता ते प्रभाकरनं यायचं आणि त्यांनी शस्त्रसमर्पण करायचं. त्यामुळे 2 ऑगस्टला मी 3 दिवस खरोखरच दिवस रात्र काम करत होतो. 2 ऑगस्टला सकाळी मला आर्मी हेडकडून सांगितलं गेलं की एक अत्यंत महत्वाचं पॅकेज येते आणि त्याच्यासाठी तुम्ही याच्यात. आणि मी जेव्हा गेलो तेव्हा तिथं प्रभाकरण होता. मी आणि 2 ऑफिसर्स होतो आम्ही. महत्वाचं असं होतं की प्रभाकरण आला आहे हे जर कळलं असतं लोकांना तर चेन्नईमध्ये अक्षरशः रायट झाला असता. मग प्रभाकरण अत्यंत प्रसिद्ध माणूस त्यामुळं ते कुणालाही कळवलं गेलं नाही. आम्ही त्याला दुसऱ्या संध्याकाळी एका विमानात घातलं आणि तो त्याला वदामार्शला पोचवायचं. म्हणजे जाफनाला कंकेसनतुराई नावाचं जे पलाली नावाचं जे एअरफील्ड होतं जे आमच्या हातात होतं तिथं पोचवलं गेलं आणि तो वदामार्शला आपल्या वेलुपल्ला तिथं जाऊन पोचला. आता प्रभाकरण 5 ऑगस्टला त्यांनी आपल्या घराजवळच एका ठिकाणी शस्त्रसमर्पण केलं. मी होतो त्यावेळेस. ती जी शस्त्र होती ती सगळी अक्षरशः निष्कामी युसलेस त्याच्यात काही नाही मला कळत होतं. त्यामुळे तो केवळ शो करत होता. आणि त्यानंतर त्यानं आपली कारवाया चालू केल्या. आणि त्यानंतर श्रीलंका सैन्य आत बराकीमध्ये होतं आणि भारतीय सैन्य होतं आणि आम्हाला इथली कल्पना नव्हती. त्यांना आपल्या सगळ्यात प्रथम काम चालू केले की त्याचे जे बाकीचे गट होते त्यांना मारायला चालू केलं. अक्षरशः दररोज 3-3, 4-4 गटांचे लोक तो मारत असे. म्हणजे त्याचा जर मी तुम्हाला सांगितलं आघाड्यावर करत होता. अत्यंत बुद्धिमंत माणूस होता आणि त्यानं तेच काम चालू केलं. आणि हळूहळू श्रीलंकेतलं जे संपूर्ण ती परिस्थिती ती बिघडत गेली. इतकी बिघडत गेली की जवळजवळ सप्टेंबरच्या मध्यावर
आमचं 5 मराठा 5 MLI यांचं मन्नारमध्ये एक त्यांचं जे तळ जो होता तिथं लोकांनी जमाव करून तिथं जवळजवळ ते हल्ला करायच्या तयारीत होते. आणि जाफनामध्ये जेव्हा आमचे लोक फिरायचे तेव्हा अक्षरशः त्यांना घेराव करायचे, पुढं स्त्रिया असायच्या आणि मागे एलटीटीचे लोक असायचे. त्यामुळं परिस्थिती खरंच बिघडत चालली होती. आणि प्रभाकरन त्यावेळेला तो अजून अंडरग्राऊंड झालेला नव्हता, पण एक हंगामी प्रशासन मंडळ बनवायचं होतं ते ॲज अ पार्ट ऑफ इंडो श्रीलंका अकॉर्ड. तर त्याच्यासाठी 5 सदस्य असणार होते. 2 सदस्य श्रीलंका सरकार सांगणार होती, 2 सदस्य LTT सांगणार होते आणि 5वा सदस्य दोघांच्या संमतीने होणार होता. ते 5व्या सदस्यासाठी जयवर्धने खरोखरच मोठ्या त्यांनी कृपा करून प्रभाकरना सांगितलं, तू मला 5 नावं दे आणि मी त्याच्यातलं एक सिलेक्ट करेन. प्रभाकरनं 5 नावं दिली. जेव्हा नाव दिलं आणि त्यांनी एक नाव सिलेक्ट केलं तर म्हणला नाही, हे मला नको आहे. त्यानंच नाव दिलेलं होतं. म्हणजे तो टाळाटाळ करत होता हे कळत होतं. आणि हळूहळू परिस्थिती बिघडत गेली. 3 ऑक्टोबर 1991 अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एक बोट हायसीजमध्ये म्हणजे ती श्रीलंकेत सैन्याने पकडली. त्याच्यात जवळजवळ 17 LTTचे लोक ते शस्त्र भरलेली होती त्याच्यात. आणि त्यांना जेव्हा पकडलं त्याच्यात पुलेंद्र नावाचा त्याचा आणि कुमारप्पा हे 2 अत्यंत महत्वाचे लीडर्स त्याच्यात नेते होते, टायगर्स होते. त्यांना श्रीलंकेला सैन्याला त्यांना कोलंबोला घ्यायला जाणार होते, परंतु LTTच्या सांगण्यावरून त्यांना पलालीला आणण्यात आलं. पण त्यानंतर ते श्रीलंका सरकार अत्यंत निग्रही होतं की त्यांना कोलंबोलाच पाठवा. तेव्हा जेव्हा त्यांना कोलंबोला पाठवायचं ठरलं तेव्हा त्या सगळ्यांनी जेव्हा जायचं ठरलं आणि जेव्हा ते त्यांना सांगितलं की तुम्ही आता बोटीच्या तिथे जा, ते सगळ्यांनी सायनाईड खाल्लं. 16च्या 16 लोकांनी सायनाईड खाल्लं. त्याच्यातले 12 तिथल्या तिथं मरण पावले, त्याच्यात पुलेंद्र आणि कुमारप्पा. मग 3 ऑक्टोबर हा संपूर्ण एक टर्निंग पॉइंट भारतीय शांती सेनेसाठी होता. 4 ऑक्टोबरला जयवर्धन यांनी जन सुंदरजींना बोलवलं. त्यांनी सांगितलं तुम्ही इथं एक तर हे बंद करा, नाहीतर तुम्ही इथून परत जा. आणि ते जेव्हा झालं तेव्हा 7 ऑक्टोबरला ठरलं गेलं की आपण आता LTTला निशस्त्र करायचं. आणि 11 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत एक युद्ध जाफनामध्ये एक युद्ध चालत राहिलं. आणि त्याच्यासाठी सगळे LTT भूमिगत झाले आणि LTTचा पराभव झाला. पण ते सगळे वन्नी जंगलात, वावनियाचं जंगल आहे त्याला वन्नी जंगल म्हणतात, तिथं पळून गेले. अशा प्रकारे ही फेज संपली. त्यानंतर भारतानं आणि 2 डिव्हिजन आत पाठवल्या. आता ज्याला म्हणतात इन्सर्जन्सी चालू झालेली होती, विप्लववाद. अद्यापर्यंत त्यांचा उग्रवाद होता, आता विप्लववाद चालू झाला आणि ठिकठिकाणी ते हल्ले करायला लागले. त्यामुळे संपूर्ण भागाचं नियंत्रण करणं, श्रीलंकेचं सैन्य अजूनही बऱ्याकीमध्ये होतं. त्यामुळे हा सगळा जो हे आहे तो भारतावर पडला आणि हे चालत राहिलं. 1990च्या मार्चमध्ये जयवर्धन यांनी सांगितलं की भारतीय सैन्य परत न्या. दुर्दैवानं त्यावेळेला किंवा सुदैवानं म्हणा VP सिंग म्हणजे भारताची बदललेली होती राज्य आणि VP सिंगांचं जे हे होतं जनता दल होतं त्यांचा राज्य आलेलं होतं. आणि VP सिंगनी सुद्धा ॲग्री केलं की भारतीय शांतीसेना परत यायला पाहिजे आणि संपूर्ण भारतीय शांतीसेना परत आणली गेली. आता हे दुर्दैव होतं की का म्हणजे हा असा भारतीय सेनेचा पराभव का व्हावा, याचं काय. हा पराभव झाला नाही, पण आमचं उद्दिष्ट साध्य का झालं नाही. तर शांती सेना ही भारताच्या सैन्यासाठी एक अत्यंत कडवट बिटर असा अनुभव राहा. जवळ 129 लोक भारतीय सैन्यात LTT 1100 लोक मारले गेले, पण भारतीय सैन्याचे ऑफिसर आणि जवान म्हणून जवळ 129 लोकांना जीव गमावा लागला. आणि ज्याच्यासाठी गेलो तो ना शांती सेना ना ते काही सिद्ध झालं नाही. तर मुख्य म्हणजे
आपण शांतीसेना का पाठवतोय ह्याचं उद्दिष्टच राज्यकर्त्यांना ठरवलं. खरं म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं 26 मे ते 26 जुलै आमचे जे वेगवेगळे हे चाललं होतं, जे प्लॅनिंग चाललं होतं, कॉन्टिन्युअन्सी प्लॅनिंग, त्याच्यात शांतीसेनेचा खूप केवळ त्याचा संबंध नव्हता. कसं थांबवायचं LTTला किंवा श्रीलंकेच्या सैन्याला, हा सगळा विचार होता. परंतु शांतीसेना पाठवली गेली. ना त्यांच्याकडे साहित्य होतं, ना त्यांना, म्हणजे अक्षरशः मला आठवतं की मी संध्याकाळी 4 वाजता ऑपरेशन रूमवर बसलो होतो आणि 4:30ला मला आर्मी कमांडरने बोलवलं आणि सांगितलं की या 54Dला उद्या ही विमानं आहेत आणि त्यांना आपण पाठवायचं. म्हणजे इतक्या गडबडीने सगळं झालं. त्यामुळे उद्दिष्ट काय होतं ते कळणे आणि ते उद्दिष्ट बदलत गेलं. आणि उद्दिष्टच एवढं नाही तर सैन्याला कधीच आपलं हे करण्यास वाव मिळाला नाही. थोडीशी नाचक्की व्हायला लागली. आणि राज्यकर्ते जे होते त्यांनी ह्याचा विचार केला नाही की सैन्याला कधी तुम्ही काय करायचं ते स्पष्ट सांगितलं पाहिजे, तरच ते करू शकतात. त्यामुळं एक मोठा तो अत्यंत दुर्दैवी अनुभव होता, कडवट अनुभव होता. आणि मनीषांनी बायबलमधलं एक फार सुंदर एक वाक्य सांगितलंय की जर तुतारीचाच आवाज अस्पष्ट असेल तर लोक युद्धासाठी कटिबद्ध कसे होणार. हे असं झालं. आणि शांतीसेना हा एक मोठा दुर्दैवी अनुभव भारताच्या सैन्यासाठी होता. हो सर. आणि सर, तुम्ही त्याबद्दल सुरुवातीला थोडं बोललात. तरी श्रीलंकेत 2003 ते 2012 दरम्यान होरायझन या आपल्या NGOने भूसुरुंग म्हणजेच लँडमाईन निकामी करण्याच्या प्रकल्पात दिलेले जे योगदान आहे त्याबद्दल सांगू शकाल का? अवश्य सांगेन. बराच वेळ झालेला आहे पण थोडक्यात सांगतो. हो. मी 1998 साली निवृत्त झाल्यावर एक भूसुरुंग ज्याला म्हणतात, म्हणजे माईन, त्या माईन्स 2 प्रकारच्या असतात. एक अँटी टँक माईन, एक अँटी पर्सनल माईन. ह्या याबद्दलही थोडक्यात हा? सांगू शकाल का? लँडमाईन काय असतं समजा हा? कोणाला माहित नाही. हा, सांगतो. तर भूसुरुंगाबद्दलही सांग. भूसुरुंग असा असतो की भूसुरुंगामध्ये थोडस एक स्फोटक पदार्थ असतो आणि तो तो आत एका एनकेस्ड एका छोट्या डबीमध्ये बंद असतो. ती छोटी अँटी पर्सनल माईन असली छोटी असते, अँटी टँक माईन असली तर मोठी असते. आणि ते जे आहे त्याला एक यंत्रणा, एक डेटोनेटर लावलेला असतो आणि त्याला एक यंत्रणा लावलेली असते ज्याच्यावर एकतर ते वायर ती पुल झाली किंवा त्याच्यावर प्रेशर झालं, स्विच असतो, तो 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 भूसुरुंग उडतो. आता छोटा जो असतो अँटी पर्सनल माईन, ही कदाचित एखादा पायच एखादा मान तुटते. परंतु मोठी जी अँटी टँक माईन असेल तो जे रणगाडे आहेत त्यांचा जो व्हील आहे तो तुटण्यासाठी आहे. हे जे भूसुरुंग आहेत हे पारंपरिक युद्धात पहिल्या महायुद्धापासून याचा उपयोग होत आले आहे. इन्फंट्री जेव्हा एक पोझिशन घेते, डिप्लॉय करतात, ते आपल्या समोर जिथं ते त्यांच्या खंदक असते त्याच्या समोर हे लावले जातात जवळ. म्हणजे जेव्हा अगदी जवळ यायला लागेल, शत्रू हल्ला करायला लागेल, तेव्हा ते ह्याच्यात त्यांना त्याच्यातले काही लोक जरी मारले गेले तरी त्यांची जी गती आहे ते कमी होईल आणि त्यांना आपली शस्त्रास्त्राने त्यांना पराभव करता येईल. आता हे भूसुरुंग जे आहेत हे आश्चर्य वाटेल तुम्हाला की जवळ असे 40 करोड भूसुरुंग वेगवेगळ्या युद्धात किंवा वेगवेगळ्या उग्रवादींच्या संघर्षात लावले गेलेले आहेत. आणि हे भूसुरुंग काढण्यासाठी प्रत्येक 20 मिनिटात कुठं ना कुठे तरी जगाच्या पाठीवर एक निष्पाप माणसाचा जीव जातो. कारण हे भूसुरुंग असतो तो तसा इट इज अ डेंजर लाईंग इन वेट. ते तर पडून राहतं, त्याला काही होत नाही, खराब होत नाही ते. म्हणजे 70 75 तिथे पडून राहतात. तर युनायटेड नेशन्सनं हे एक नवीन प्रकल्प हाती घेतला, चळवळ चालू केली अँटी माईन नावाची. आणि त्याची त्याचे अँबॅसेडर होती किंवा त्याचं जे मुख्य त्याच्या अग्रस्थानी होती ती लेडी डायना. तिच्या नावावर ही अँटी माईन
चालू केली आणि युनायटेड नेशन्स वेगवेगळ्या देशांना सांगते की तुम्ही आपले आपले भूसुरुंग काढा, पण काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ज्यांना फंडिंग दिलं जातं, ज्यांच्यात ह्याचा एक्सपर्टीज असतो, अशांना दिलं जातं आणि ते जाऊन त्या देशात जाऊन ते भूसुरुंग काढतात. याच्यासाठी युनायटेड नेशनची युनायटेड नेशन माइन ऍक्शन सर्व्हिस असा एक मोठी ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांच्यातर्फे फंडिंग मिळतं. 2003 मध्ये मी स्वतः माझ्या 7-8 अधिकाऱ्यांबरोबर, म्हणजे माझ्या ज्यांनी काम केलं होतं, सगळे निवृत्त होते, त्यांनी 2003 मध्ये आम्ही होरायझन नावाची एक संस्था स्थापन केली आणि ती आय वॉज द फाउंडर चेअरमन ऑफ दिस थिंग. ती एक धर्मदायी संस्था होती, चॅरिटेबल ट्रस्ट होती. आमची कल्पना अशी होती की आम्ही आपले एक सर्व्हिसमॅन जे आहेत, जे रिटायर झाले, त्यांना थोडंसं शिक्षण देऊन त्यांना आपण वेगवेगळ्या देशात घेऊन जाऊ आणि त्या फंडिंग मिळाल्यावर त्यांना एक म्हणजे चांगला पगारही मिळेल आणि आम्ही हे मोठं नोबल काम आहे ते आम्ही करू. सुदैवानं 2003 मध्ये माझ्या काही ओळखीमुळं पहिलं जे आम्हाला प्रकल्प मिळाला तो श्रीलंकेत मिळाला. त्याचं फंडिंग नॉर्वेजियन गव्हर्नमेंटने केलं होतं आणि तिथे एक मिलिंडा मोरोगोडा नावाचे एक मंत्री होते, ज्यांची माझी थोडीशी ओळख होती. त्यांच्यातर्फे त्यांनी हा विचार केला होता आणि आम्हाला कळवलं होतं आणि आम्ही तिथं 2003 पासून तिथं काम चालू केलं. 2003 ते 2011 जोपर्यंत आम्हाला फंडिंग मिळत गेलं, प्रथम नॉर्वेनं दिलं, नंतर भारत सरकारनं दिलं आणि फंडिंग बरंच असतं. 6 महिन्याकरता 30 लोकांना जवळ आम्हाला 2.5 करोड रुपये मिळायचे आणि ते आम्ही 2003 ते 2012 म्हणजे जवळ 9 वर्ष तिथं काम केलं. आम्ही जवळजवळ 1.5 ते 2 लाख सुरुंग निकामी केले आणि जवळजवळ 10,000 स्क्वेअर किलोमीटर तिथला जिथं भूसुरुंग लागले होते तो इलाखा जो आहे ते क्षेत्र आहे ते पुनर्वसनासाठी आम्ही दिलं. हे मोठं काम होतं आणि ते 2012 साली ते बंद झालं. आता हा माझा श्रीलंकेचा दुसरा अनुभव आणि तो पहिला इतका चांगला होता, त्यामुळे श्रीलंकेबद्दल मला एक प्रचंड आत्मीयता निर्माण झालेली आहे. मी अजून तिथे जात राहतो, अजूनही मला तिथं लोक बोलवतात आणि नुकतंच मला मुरुगोडानीच एक रिपोर्ट लिहायला सांगितला होता की कसं कसं आम्ही काम केलं, ते मी नुकतंच त्यांनी लिहून पाठवलेलं आहे. थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली आहे. सरांच्या या पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तर ज्यांना इंटरेस्ट आहे ते पुस्तक चेक करू शकतात. सर थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली. धन्यवाद.